मित्रांनो 5 वाजून 5 मिनटं झाल्यात आणि लाईट काय जाय नाही अजून. लाईट आहे अजून आणि मी भिजतोय भरणं. हो का, ही हितपर आले असं तो का ही इथनं खाली एवढं आरखंड राहिली आणि ती खाली 2 आरखंड ओके झाल्यात. इथं मका उगायला राहिली, एवढी मका बी काढतो भिजून लगेच उद्या ताबडतोब मध्ये, काय अडचण नाही. असं नियोजन चाललंय बघा. आता जाईन मग जाईन, लाईटीचं काय कळणाच आहे. कसं काय राहिली काय काय माहिती. मला दारी द्यायचा कटाळा आला आणि लाईट काय जाई नाही, असा विषय होतोय. सारं मोडावं लागतं, ते दारं द्यावं लागते, काय करता. इथं तर 2 हजार दारी हो. इथं तर दारीच बुजल्या डायरेक्ट. कसं करायचं, दारी द्यावं लागते ना. आता लय अवघड आहे विषय. मित्रांनो काय अडचण नाही, लगेच भेटू आपण. मी दारी देतो जरा, नाही तर पाणी खाली जाईन तिकडे. तुम्हाला वैसे निम्या पोतवर तो का त्या गोण्या पोतवर दारीत पडतात ना खाली आडवी दारीत. हे काय कसं आहे, पाणी लागेल तसं पाण्याला पाणी दिलं लागवडीच्या टायमाला, त्यामुळे राडा होतोय. भेटू लगेच. पाणी खाली गेले बघा, तो द्यावं लागेल कचकून दारं, सोपं नव्हतं. खटाखटमध्ये दुसऱ्या साऱ्यावर मोडले पाणी, तो वर निम्यात गेले. इथं बी दारं फुटलेलं होतं, हे बी बुजलंय. घरी जाऊन पंप आणायचा आहे जाऊन, पण लाईट काय जाय नाही. काय करायचं, फावरायचं अटकून पडलंय लाईटीला. काय आजच जोर आलाय काय माहिती. रोज 5ला जाते, आज जाईनाच आहे. माझं डोकं दुखायला लागले आता, काय सांगा तुम्हाला. अवघडच विषय म्हणा. गडगडांग कावळा, ती कावळंच म्हणतोय बगळ आहेत मला जोडीदार. सकाळ धरणं त्यांनी काय सोडलं नाहीत माझा हाल. ते म्हणले असते तुम्ही आहे तोवर आम्ही आहे, आणि आम्ही आहे तोवर तुम्ही आहे, असं नियोजन करू म्हणले असते काय ते दणका विषय. हो, भिजलेला कांदा बघा तिकडे कसं हिरवगार दिसतात लगे. तिकडे 2 आरखंड्यात पाण्याची गरज होती व काय करावं. पाणी तर सगळे नाहीत, काय पाणी नसल्यावर विषय टपचा होत नाही. पाणी नसल्यावर डुबडुब होत मग. ती गोण्या ती परत बादल्या ती गुंडून न्यायचे बा घरी. मागे दिसते ना तुम्हाला, सकाळचा गचपांडावळा खेळ न्यावं लागेल घरी अजून. हो का फुटलं बघा इथं लगेच. हो का बघा, हो का असं होतंय लगेच. हो काय करावं काय नाही, असंच झालंय. रान तर भलतंच कडक आलंय, भिजवलंय पण मरणाचंच कडक. काय सांग, कणीभर दिलाय पाय, आता काय मोडायचं. आता बघा पाक खाली गेले, पाणी थोडं राहिले म्हणलं तेवढं भिजून द्या. थोडं जरा टम सारा झाल्यावर कसं होतंय, पाणी महाकारी हुंडरलं का नाही मग भारी साऱ्यात पाणी राहते. किती माग कसं राहिले बघा, असं साऱ्याने पाणी राहिलं बरं राहतं जरा. हो, विषय टपचा. चला मोडतो दार, भेटू लगेच. मित्रांनो अशा पद्धतीने लाईट गेलेली आहे आणि पाणी बंद झालेलं आहे. आता पंप घेऊन येतो, एरिवचा मेगा बंद करतो आणि असं नियोजन करीत 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 सगळ्या गोष्टी करतो. काय आहे का नाही विषय खतरनाक. पुढं दारा द्यावं लागेल वाटते, कारण की दंडाचं पाणी बसणार नाही तर फुटल्यावर आडा होईल. खाली गेलाय सारा पार. दारा देतो आता, चालू तर देतो आता जाऊन. सगळा नाही बसत तीच खाणी. इथं लगेच फुटायला लागले. काय रे देवा परमेश्वरा भगवंता, काय दिवस आणले आता. असलं फुटाफुटी म्हणजे कसं व्हायचं. गेलं गेलं टेकलं टेकलं टेकलं. धागा होता प्यारा. बघा दिलं दार आहे, पुढचे सारे ओके केले. लय झालं असतं पाणी, मग बंद करून टाकलेलं आहे. आणि आता मी बंदमध्ये जातो, घरी पंप घेऊन येतो. मग अशी 3 मिनिटं
मिनिटाचा नव्हता ह्यो 3 मिनिटाचा काढतो. संध्याकाळी गपकुनी 6 मिनिटाचा टाकून द्यायला बरं पडून जरा. हो ह्याला मी चुकी झालो काय मधल्या दंडाने गेलो असतं परवडलं असतं. लक्का शेमाय सुधरा ना मला काय. एक कसं भरले सारं गच्च नुसते गच्चा गच्च गच्चा गच सारं भरल्यात गच्चा गच. बादल्याने तू जातानी गोण्या बघू वरच्या राहिल्या 2-3 आणायच्या गोण्यान ती थोड्या वेळाने आल्या नेतो. आता महागारी तर यायचं जे असं बी तसं बी बघू महागारी आल्यावर नेईन मित्रांनो. बादल्या संध्याकाळी सकाळनं आंघोळ्याला लागते ते. घेतल्या बादल्या चाललो आता घरी डांगडांग डांगडांग करीत. चला मित्रांनो करतो व्हिडिओ एंड. आपलं झालं ओके. तुम्हाला लावलं पंप घेऊन येतो फारफोर करून टाकतो वरच. चला.